गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दिविजा बेबी. पापा गुड मॉर्निंग म्हण तू पप्पाला. ए बेबी काय करायली? मिठूला झोपी घालायली. तुझा झाला का मेकअप? हो. हे बघ दिविजा बेबी. तर माझ्या दोन्ही बेबी नाव करून अशा मस्त अशा तयार झालेल्या आहेत. त्यांच्या तयार झाल्याच्या नंतर आम्ही मग काहीतरी पोटपूजासाठी पहिले पपई खाल्ली आणि नंतर राहिलेला रात्रीचा भात आणि ओल्या तुरीची आमटी खूप छान झाली होती. मग कशाला वायाला घालायची, माईनं जबरदस्ती लावली की खायला. तर मी ती खाऊन घेतली आणि खूप थंडी वाजायली. पण माईचं मन ही हरभऱ्याची भाजी खुडायला जायचं. हे एवढे मोठे जे शेत दिसायले ते पूर्ण हरभऱ्याची शेती. हरभऱ्याची भाजी ना. बायका तिकडे चाललेल्या दिसायला आपण जाऊ. पण माईला लक्षात आलं की तिनं गुळवेल बारीक बारीक कापून ठेवलेला आहे आणि छतावरची चाबी असल्यामुळं तो गुळवेल उन्हाला व्यवस्थित असा वाळू घाला. तर हे कोणाचे होते? हरभरे. खूप सारी हरभऱ्याची भाजी आणि बोरं घेऊन आलेले आहेत आणि मस्त असे वाळू घातलेले आहेत. ते पण ही भाजीचं सीझन जेव्हा संपली गरगट्टा किंवा मस्त असा घोळाना करून खाण्यासाठी. आणि हे याच्यातले 2-4 बोरं मी पण खाल्ली. हे बघ अवचार काकूच्या इथून मागून मी हरभऱ्याची भाजी आणली आणि डोरेबाईच्या इथून मिरच्या. धर बनव बरं छान. मथारी झाली खाता खाता. चल बनव छान मस्त. बघ जाऊ दे ना, आपण कुठं जात बसवत इतक्या दूर शेतात. आई ती भेटायली खायची. माय भाजी नाही करत अशी स्पष्टपणे म्हणल्यामुळं ती भाजी आता मलाच बनवावी लागणार, कारण का ती मला खायची इच्छा झालेली आहे. तर त्यासाठी आता मिरची, लसण आणि जिरं मी खलबत्त्यात वाटून घेतलं. मी तुला काय म्हणलं, भाजी करून दे, तू मलाच करायला आली पाहिजे. जाऊ दे, कारण का त्याच्या दाभाळामुळे आळ्या झाल्या असतील. आणि परत पण मला निसायला लावली जर माईला एखादी दिसली नाही तर. व्यवस्थित भाजी निसून घेतलेली आहे. हे टाकायचं ते टाकायचं सांगायचं व्यवस्थित ठेचा असा परतून घेतलेला आहे. परतून घेतल्याच्या नंतर ही आपण व्यवस्थित अशी निसून घेतलेली भाजी त्यावर टाकायची. आणि ही भाजी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. कोणी त्याच्यामध्ये वेगवेगळं काही टाकतात, तर मी त्याच्यामध्ये मीठ, आपला मिरचीचा ठेचा आणि तीळ करायचं टाकलेलं आहे. कोणी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते. तर कूट जे टाकतात शेंगदाण्याचा, त्यांनी ह्या तीळ कराळाचा कूट टाकून बघा आणि एकदा नक्की खाऊन बघा. तर ही भाजीला मी थोडंसं पाणी टाकून शिंपडून थोडंसं झाकून व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे. आणि आपली ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. तर चला आता आपण जेवण करू. या जेवायला. आमच्या माईचं जेवण बाकी आहे, तर मी माईला ताट वाढते. शिळे भाकरीसोबत तर खूप जास्त छान लागते. पण आता जे काही बनवलेलं आहे तर मी ताटात घेतलेलं आहे. तू तर दिलं नाही करून, बघ मी केलेलं कसं लागते खाऊन. जेवण झाल्यानंतर आम्ही असं थंडी खूप वाजायली म्हणून उन्हाला बसलो. लोशन म्हणतात माय, लोशन, लोसन नाही. लोशन. हा पहिले तुमच्या काळात खोबऱ्याला तेल लावत गेले. खोबऱ्यात नाही, एरंड्याचं माहिती. चिकट लोळ राहते की याचं लोशन लावली काय? करून घ्यायचे ते सांडवायचे ती जागा ते सांडते मग त्या तोंडाची हे किया माय रागवायली की रागून जाईल काय, म्हणजे ते पडून जाते ना आपलं सांडले जाते खाणं. माय पप्पा रुसले. वा हे बघा. बाप लेकीचा लाड झाल्याच्या नंतर आम्ही आलो छतावर. आणि हा आमचा दादा. संक्रांत यायची बाकीच आहे, पण लेकरांचं झाले पतंग खेळणं सुरू.
तर हे मस्त पतंग खेळत आहेत. तोपर्यंत मला बाहेर जायचं होतं, तर माझी दिवीच्या बेबी झोपली आणि मी बाहेर जाऊन आले. नंतर मग काकूंनी पूजा बघण्यासाठी बोलवलं होतं. तर हे बघा अशी मस्त अशी पूजा मांडून काकूची तयार आहे. पूजेचं दर्शन घेतलं आणि हा रात्रीचा स्वयंपाक, कढी, भात, चपाती जेवून मस्त असा पिक्चर बघितला.